brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष जे आहे ते आज पूर्ण झालेलं आहे. आपल्यासोबत आमदार सुरेश धस आहेत, बीड जिल्ह्यातले आमदार आहेत. सुरुवातीपासून या प्रकरणात त्यांनी बराच पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. काय सांगाल, आज 1 वर्ष पूर्ण होतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला. संतोष आंधळे जो आहे तो अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. हे बघा, ह्या दुर्दैवी घटनेला, मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतंय. अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजमनावरती आघात करणारी ती घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. म्हणून आमचे प्रयत्न जो आहे तो वर्षभरामध्ये या घटनेचा तपास, या घटनेचं चार्जशीट दाखल होणं आणि चार्जशीट दाखल होऊन आता चार्ज फ्रेम होऊन लवकरात लवकर या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी सजा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. सरकारच्या जे काही कारवाई आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? कारण कृष्णा आंधळे जो आहे, जो आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे, तो अजूनपर्यंत सापडलेला नाही आहे. तर सरकार आणि पोलीस यंत्रणांचं अपयश म्हणता येईल का? नाही, अपयश त्या ठिकाणी म्हणता येत नाही. हा तपास जो आहे तो CIDने केलेला आहे आणि तपास जो आहे तो अतिशय योग्य त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आता चार्ज फ्रेम करणं हे न्यायालयाच्या हातात. न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही कोणी बोलणं हे उचित होणार नाही. परंतु निकम साहेबांनी त्याच्या गतीवरती मला वाटतं 1-2 वेळा तशा प्रकारची नाराजी व्यक्त केली. हत्येचा आरोपी आहे कृष्णा आंधळे, यापूर्वी सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, अजूनपर्यंत तो सापडलेला नाही. आता हे कुठेतरी अपयश नाही वाटत का तुम्हाला? हा यापूर्वी सुद्धा त्याची पद्धतच तशी आहे. तो कृष्णा आंधळे यापूर्वीच्या सुद्धा काही गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी फरारच आहे. या गुन्ह्यामध्ये फरार आहे. आमची अपेक्षा आहे अजूनही की त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं. परंतु तो फरार राहिला म्हणजे या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेवरती कुठलाही परिणाम होत नाही. आपण बघितलं, हे होते सुरेश धस यांचं म्हणणं आहे की कृष्णा आंधळे लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मस्साजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख, त्यांच्या हत्येला 1 वर्ष आज जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.